बातमी नसरापूरमधून आहे। नसरापूरमधील बालिका अत्याचार हत्या प्रकरणी मुलीच्या वडिलांना सोशल मीडियावरती त्रास दिला जातोय। जीव द्या, आत्महत्या करा अशा प्रतिक्रिया देत आहेत। आमचा विचार कोणी करतो का, आई वडिलांनी उद्विग्न असा सवाल उपस्थित केला आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्या तर माझा सहकारी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत आहे। प्रीतम, आपण बघतोय की नसरापूरच्या घटनेला आता एक महिना, जवळपास 1 ते 1.5 महिना उलटून गेलेला आहे। ही घटना अत्यंत गंभीर होती, मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरडले जात आहेत ते म्हणजे या पीडित मुलीचे आई वडील। वडिलांनी याच्या आधी आंदोलनाची हाक सुद्धा दिलेली होती, आपल्या मुलीच्या न्यायासाठी एक बाप झगडतोय। सोशल मीडियावरती तो व्यक्त होता, कारण त्याची जी काय भावना आहे ती अजून लक्षात घेतली जात नाहीये, गांभीर्याने घेतली जात नाहीये। आणि अशा प्रकारच्या जर त्याला कमेंट्स येत असतील तर या प्रसंगी नेमकं काय म्हणायचं? पोलीस या बद्दल काही कारवाई वगैरे करण्याची काही शक्यता आहे का? खरं तर कारवाई करण्याची शक्यता जी आहे ती कितपत आहे, कारण सोशल मीडियावरती प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मुलीच्या वडिलांनी जी आहे ती भावनिक साथ दिलेली आहे। त्यांच्या कुटुंबियांवरती मोठा घाला झालेला आहे, आपल्या पोटच्या अपत्याला त्यांनी गमावलेलं आहे आणि ज्या पद्धतीने गमावले अत्यंत भयानक आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। ज्यावेळेस घटना घडली त्याच्यानंतर मुलींच्या कुटुंबियांना ही घटना समजल्यानंतर आक्रोश त्यांच्या मनामध्ये आजही कायम आहे। मला फाशी झाली पाहिजे, मात्र त्यांनी न्यायालयीन लढा उभारला, मूकमोर्चा काढला, मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र पोहोचवलं। प्रीतम, मी तुला थोडंसं थांबवतो। सध्या शरद पवार माध्यमांसोबत संवाद साधतात, आपण थेट जाऊया।